नमस्कार मित्रांनो, मी शिवमोड कुते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी घरकुल यादी आलेली आहे. तर ती यादी आपल्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करायची, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. तर तुम्हाला या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला PMAYG असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पहा फर्स्ट नंबरला वेबसाईट दिसेल PMAYG. तर त्यावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यापुढे असं काही विंडो ओपन होईल. तर इथे आपल्याला राईट साईडला चौकोनामध्ये 3 रेषा दिसतील. तर त्यावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा अबाउटच्या खाली आवाज सॉफ्ट एक ऑप्शन दिसेल. तर आवाज सॉफ्टवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा इथे डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट. तर रिपोर्ट या ऑप्शनवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यापुढे असं काही पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला भरपूर असे फोल्डर दिसतील ABCD. तर इथे आपल्याला एकदम शेवटी यायचं आहे. एच नावाचं इथे एक फोल्डर आहे. तर एच नावाचं एक फोल्डर पहा सोशल ऑडिट रिपोर्ट. तर सोशल ऑडिट रिपोर्टच्या खाली पहा बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. तर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशनवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यापुढे असं काही एक पेज ओपन होईल. तर इथे आपल्याला ॲड स्टेटच्या जागी इथे आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर इथे आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पहा इथे आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे. गाव निवडल्यानंतर इथे वर्ष निवडून घ्यायचं आहे 2024-25. वर्ष निवडल्यानंतर स्कीम निवडायचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा इथे आपल्याला एक कॅप्चा दिलेला आहे. तर हा कॅप्चा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा हा व्यवस्थित टाकायचा आहे. तर इथे पहा 82मधून 10 गेले. तर इथे आपल्याला असा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यापुढे असं काही ऑप्शन दिसतील डाउनलोड एक्सेल फाईल, डाउनलोड PDF. तर तुम्ही डाउनलोड एक्सेल फाईलमध्ये इथे सुद्धा पाहू शकता आणि डाउनलोड PDF स्वरूपातसुद्धा इथे पाहू शकता. तर इथे आपल्याला डाउनलोड PDF करायची आहे, म्हणून इथे आपण डाउनलोड PDF या ऑप्शनला क्लिक करू. तर डाउनलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहा क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असं काही एक डाउनलोड नावाचं इथे बटन दिसेल. तर डाउनलोड या नावाच्या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या मोबाईलमध्ये ही फाईल इथे डाउनलोड होऊन आली. पहा तर मित्रांनो अशा प्रकारची तुम्ही ही यादी पाहू शकता. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.